एखादी व्यक्ती जेव्हा डिप्रेशनमध्ये असते, निगेटिव्ह थॉटमध्ये असते, तर ती व्यक्ती जर माझ्याकडे किंवा कुठल्या हिलरकडे गेली किंवा मित्रमैत्रिणीकडे गेली, तर आधी त्या व्यक्तीला ऐकून घ्या अर्धा तास. तिला सांगा, म्हणजे मी माझ्याकडे केस आल्यावर म्हणते की ओके, आय अंडरस्टँड युअर पेन. मला माहिती आहे की तू आता खूप त्रासातनं जातोयस, पण ठीक आहे, आता ह्याच्या पलीकडे आपल्याकडे काय पर्याय आहे. मग आम्ही काय करतो, बसून लिटरली आउटकम, फिलिंग आणि ऍक्शन असं एक NLP, मी NLP कोच आहे, त्याच्यामध्ये ही एक टेक्निक आहे की तुमचं आउटकम तुमच्या फिलिंगशी अलाइनमेंट मध्ये आहे का, आणि त्याप्रमाणे ऍक्शन्स. जर तुला 5 लाख रुपये हवेत आणि तुला फिलिंग आहे की अरे मला 5 लाख कोणी देतील का, हे कन्फ्युजन फिलिंग आहे, आणि ऍक्शन त्या भीतीपोटी तू जातच नाही, तू काही ऍक्शनच घेत नाही, मग ना तुझं आउटकम 5 लाखाशी या ऍक्शन आणि फिलिंग अलाइनमेंट मध्येच नाहीये. मग मी अशा निगेटिव्ह ज्या गोष्टींमधनं जात असलेले क्लायंट्स आहेत त्यांना सांगते की ठीक आहे, जे आहे ते आयदर वेन यू आर फेलिंग ना, यू आर लर्निंग समथिंग, आणि वेन यू आर विनिंग, यू आर लर्निंग न्यू थिंग. सो विन विन सिच्युएशनच आहे. मग त्या व्यक्तीला मी सांगते की इथे आउटकमच्या खाली तुला काय हवंय ते लिही, आणि ही प्रॅक्टिस तुम्ही सुद्धा करू शकता, आणि तुमचे फिलिंग्स काय आहेत आणि तुम्ही ऍक्शन काय घेत आहात. आता तिथे डिप्रेस्ड फिलिंग असेल किंवा जर हार्टब्रेक असेल, गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड सोडून गेलेले असतील, ते ऍक्सेप्ट करावं लागतं. हिलिंग केव्हा सुरू होतं, जेव्हा तुम्ही ऍक्सेप्ट करता, ओके ही व्यक्ती मला सोडून गेली, या व्यक्तीने मला दगा दिला, या व्यक्तीने माझे पैसे लुबाडले, हे ऍक्सेप्ट करा. माणूस कुठे चुकतो माहितीये, असं कसं केलं, असं होऊच शकत नाही, मला फसवून गेला. पण तुम्ही त्याला हा विचार करा ना, तुम्ही त्या व्यक्तीला का अट्रॅक्ट केलं. आतनं डिसिजन तर तुमचाच होता ना. मग ती चांगली व्यक्ती सुद्धा तुम्ही अट्रॅक्ट करू शकला असता, आणि सिच्युएशन, पण आतमध्ये काहीतरी तुमचं अनहिल्ड आहे, जे तुम्ही आजपर्यंत बघितलेलं नाहीये, म्हणून तुम्ही ती गोष्ट अट्रॅक्ट केली. सो तुम्ही रिस्पॉन्सिबिलिटी घ्या. आणि होपोनोपोनो जी टेक्निक आहे ही तेच सांगते की तुमच्या गोष्टींची जबाबदारी तुम्ही घ्यायला शिका, ती क्लिअर करा, आणि तिथे नवीन गोष्टी फीड करा.